वर्धा जिल्ह्यातील पुलगावमधून काळजाचा ठोका चुकवणारी एक भीषण दृश्य समोर आलंय, जिथे आपली शाळा गाठण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने जुना पुलगाव येथील फाटक कायमस्वरूपी बंद केल्याने विद्यार्थी आणि नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुलगाव आणि जुना पुलगाव यांना जोडणारे रेल्वे फाटक गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी सोयीचे होते. मात्र रेल्वे अंडर बायपासच्या कामाचे कारण देत हे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आले. दुर्दैवानं 2 वर्ष उलटूनही हे काम पूर्ण झाले नाही. उलट रेल्वेने अंडर बायपाससाठी केलेला खड्डाही आता बुजवून टाकलाय. यामुळे जुना पुलगाव येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी 2 किलोमीटरचा लांबचा वळसा घ्यावा लागत आहे. हा वेळ आणि अंतर वाचण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि नागरिक थेट रेल्वे रुळावरून पलीकडे जात आहेत. अनेकदा गाड्यांची ये-जा सुरू असतानाही मुले रूळ ओलांडताना दिसतात. हे दृश्य पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. केवळ 2 किलोमीटरचे अंतर वाचविण्यासाठी दररोज शेकडो जीव धोक्यात घातले जात आहेत. यामुळेच जोपर्यंत कायमस्वरूपी मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत फाटकावर कर्मचारी तैनात करून मार्ग मोकळा करावा. अर्धवट राहिलेल्या अंडर बायपासचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे आणि खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशा प्रमुख मागण्या नागरिकांकडून जोर धरू लागल्या आहेत. आम्ही किती दिवस अशा प्रकारे मृत्यूशी खेळत शिक्षण घ्यायचे, असा सवाल हताश झालेले विद्यार्थी विचारत आहेत. रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात एखाद्या विद्यार्थ्याचा बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नावर जागे होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा.